आज या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असोसिएशन दिल्ली आणि या ठिकाणी टुडे इंडिया न्यूज विभागीय कार्यालय याचे या ठिकाणी भव्य उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। आणि आज या ठिकाणी या आपल्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रणयजी खुणे साहेब आणि या ठिकाणी प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष महेशजी अलोने, तालुकाध्यक्ष माननीय फारुखजी शेख आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सिरोंचा तालुक्याचे अध्यक्ष माननीय आपले मारगुरेजी आणि जिल्हा सचिव आपले रतनजी दुर्गे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या ठिकाणी आज हा जो उद्घाटन झालेला आहे इंडिया टुडे न्यूज विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी विचारतो आहे डॉक्टर प्रणयजी खुणे यांना की ते काय सांगणार आहेत आणि त्यांना काय वाटतं आणि या उद्घाटनाच्या आजच्या दिवसापासून त्यांनी काय करायला पाहिजे असं वाटतं। आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटन यांचं कार्यालय ऐरी इथं चालू झालेलं आहे। ऐरी भागातले जे 5 तालुके आहेत त्यांच्या समस्या आहेत, सर्वात बॅकवर्ड तालुके आहेत ते, आणि त्या समस्या सोडवण्यासाठी पहिले भामरागड आणि सिरोंच्याच्या माणसाला गडचिरोलीला जावं लागते आणि गडचिरोलीला जाताना त्यांची अर्धी एनर्जी तिथंच संपून जाते। त्यामुळे मानवाधिकार संघटनेची मुख्य मागणी ही ऐरी जिल्ह्याची निर्मिती झालेली पाहिजे सर्वात प्रथम, कारण हे जे 5 तालुके आहेत हे दुर्गम तालुके आहेत आणि गडचिरोली जाण्यापर्यंत खूप त्यांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे ऐरी जिल्ह्याची मागणी कितीतरी वर्षापासूनची आहे। तर सर्वात प्रथम ऐरी जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे आणि त्यानंतर ज्या ऐरी विभागातील जे 5 तालुके आहेत तेथील ज्या समस्या आहेत तेथील समस्यांना वाचा फोडणे ही मानवाधिकार संघटनेची मुख्य मागणी आहे। आणि या कार्यालयाच्या माध्यमातून शोषित, पीडित, दलित, आदिवासी यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होतो त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम हे कार्यालयाच्या मार्फतीनं करण्यात येईल। आणि माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे चौथी गरज ही रस्ते, सिंचन, आरोग्य हे प्रत्येक गावखेड्यामध्ये पोहोचली पाहिजे। याकरता या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि इथूनच आम्ही त्या सर्व समस्यांना वाचा फोडू। या ठिकाणी आपल्या ऐरी तालुक्याचे अध्यक्ष माननीय फारुखजी शेख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा जो कार्यालय या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे याबाबत माननीय फारुखजी यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया आणि ते काय करणार आहेत असं त्यांना वाटते। ऐरी तालुका हा अतिदुर्गम तालुका आहे। यामध्ये बरेचसे जे समस्या निर्माण होतात आणि प्रत्येक समस्याकरिता निराकरण होत नाही, त्याकरिता झटावं लागतं। तर त्या संबंधित व्यक्तीचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता मी सदैव प्रयत्नशील राहील आणि जास्तीत जास्त ऐरीचे विकास व्हायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। जसं खुणे साहेबांनी आता सांगितलं जिल्हा व्हायला पाहिजे, हे एकदम निगडीची गरज आहे। कारण का सिरोंचे आणि तुमच्या जिल्ह्यांवरपासून जो माणूस गडचिरोली जातो जवळपास 200 ते 250 किलोमीटर हे लांब आहे आणि रस्ते एवढे बेकार आहे का त्या दिवस पूर्ण जाण्यामध्येच लागते। एक दिवस आधी जावं लागते, मुक्काम करावं लागते, मग दुसरे काम होते, मग काम झालं तर ठीक आहे, नाही पुन्हा मुक्काम करावं लागते। हे सर्व समस्या जे आहेत एकत्रित येऊन संघटनेच्या माध्यमातून आम्ही वरपर्यंत पोहोचू आणि प्रयत्नशील राहू की जनतेला जास्तीत जास्त मी सेवा देऊ, हीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। आजपासून या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचं उपविभागीय कार्यालय हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि टुडे इंडिया न्यूज विभागीय कार्यालय हे सुद्धा या ठिकाणी झालेले आहे। आणि या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केलेले आहे, तालुकाध्यक्ष फारुखजी यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केलेले आहे। माननीय रतनजी दुर्गे सर हे जे जिल्ह्याचे संघटन आपले सचिव आहेत त्यांना सुद्धा विचारतो आहे की त्यांची काय अपेक्षा आहे आणि ते काय करू इच्छितात या ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये काय व्हावं असं त्यांना वाटतं। ऐरी क्षेत्रामध्ये काय विकास व्हावा। राष्ट्रीय मानवाधिकार संघटन उपविभागीय कार्यालयाचं जे उद्घाटन झालं आणि या ठिकाणी जिल्ह्याची जी टीम आहे त्या टीमच्या मार्गदर्शनामध्ये ऐरी उपविभागातील जे पदाधिकारी, मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी काम करतात, तर आम्हाला हे काम करायचं आहे की शासन आणि प्रशासन यांच्याकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना ज्या वंचितांपर्यंत पोहोचणार नाही त्यांचा आवाज उठविणार किंवा त्या व्यतिरिक्त समाजामध्ये जे गोरगरीब लोकांवरती जे पीडा किंवा अन्याय करणारे जे लोक असतात किंवा काही प्रशासनातील अधिकारी देखील असतात किंवा बाहेर समाजामध्ये काम करणारे देखील लोक असतात, त्यांच्या विरोधात मानवाधिकार संघटनाच्या माध्यमातून आपण आवाज उठवतो
आणि त्या लोकांवरती होणारे जे अन्याय आहे ते अन्याय दूर करण्यासाठी अहेरी उपविभागाच्या अंतर्गत आणि जिल्ह्याच्या अंतर्गत आम्ही काम करू असं या ठिकाणी मी माझे मत व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष महेश भाऊ अळोणे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे सुद्धा काय विचार आहे आणि काय म्हणणं आहे की ते त्या ठिकाणी काय करणार आहेत. आम्ही आज अहेरीला राष्ट्रीय मानवाधिकार उपविभाग अहेरी म्हणजे 5 तालुका अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा या क्षेत्राच्या जो आदिवासी वंचित जो घटक आहे त्यांची समस्या आहे ते सोडवण्याकरिता आम्ही हा ऑफिस आज उद्घाटन केलेलं आहे. आम्ही माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रणयजी पुणे साहेब, माननीय रमेश अधिकारी साहेब आलेले आहेत तिथे. त्यांच्या माध्यमानं आम्ही वंचितांची आणि दलितांची, आदिवासी सर्व समाज सोडवण्यासाठी तत्पर जेवढी आम्हाला म्हणजे मेहनत करायला लागेल तेवढी करू आम्ही. आणि आता पुणे साहेबांनी सांगितलं की सर्वात आधी निकलीची गरज म्हणजे अहेरी जिल्हा होणे आहे. ही सर्वात आधी निकलीची गरज आहे. त्याच्यानंतर बाकी जो बी समस्या आहेत आम्ही सोडवायला तत्पर आहेत. आम्ही धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना असोसिएशन दिल्ली यांनी अहेरी जिल्ह्याची मागणी केलेली आहे आणि त्यांची सर्वांची मागणी आहे की अहेरी हा जिल्हा झाला पाहिजे आणि अहेरी झाला जिल्हा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी ते लोक सर्वजण एक उठाव आंदोलन भविष्यात करणार आहेत आणि त्याबाबतच या ठिकाणी चर्चा सुरू आहे. अहेरी जिल्ह्याची निर्मिती, झालीच पाहिजे. अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. धन्यवाद. मी रमेश अधिकारी, टुडे इंडिया.